साधारण किती वजन असं नाही मालाचं? 500 सहज 500 ग्रॅम 500 ग्राम आहे ना वजन आहे. तर जुलैमध्ये 2 वर्ष पूर्ण कंप्लीट झालेत. बरोबर. आता पतूर 9 टन 400 किलो माल गेलेला आहे सर्व. आता तर माल गेला का नाही आतापर्यंत सगळा, तर ए ग्रेड मध्ये सगळा गेला, म्हणजे 90% ए मध्ये गेला आणि बी मध्ये थोडा कमी गेला. आणि इथून काय होतं, इथून मधून बी मध्ये जास्त जायचं आणि ए मध्ये कमी जायचं. म्हणजे एका पानाला 3-3 4-4 कळी आहे बघायला, तर या 3 ते 4 कळ्या, याला 2-3 कळ्या आणि एकदम युनिफॉर्म स्ट्रोक बघा. साधारण माझ्या मते एक बोटापेक्षाही एक बोट जास्त 4 इंच 3.5-4 इंच 4 इंच प्लस, बरोबर की नाही? किती कडक जाते थोडं बघा ते, म्हणजे एवढं त्याच्यामध्ये ताकद आलेले, गर आलेले बघा. हे त्याचं बुड तुटलेलं आणि आता हे 2 ठिकाणचे 2 फळे काय वाटतंय? युनिफॉर्म आणि ही पाते बघा. सर नमस्कार. 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 तुमचा परिचय द्या एकदा सर. माझं नाव शिवाजी चव्हाण, राणा तरसंदे, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. बरोबर. सर आपले मित्र परिवार आले, अजून तुमचे बंधू इथं उभे आहेत. सर तुमचा एक परिचय द्या. संग्राम चव्हाण, राणा तरसंदे, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. बरोबर. सर जसं आपण ट्रीटमेंट केलेली याचं सविस्तर वर्णन तुम्ही आता आपल्या शेतकऱ्यांपुढे मांडायचं आहे, तर सांगा एकदा, म्हणजे सुरुवात करा. नमस्कार शेतकऱ्यांना, माझं नाव शिवाजी चव्हाण. हे आपला ड्रॅगनचा प्लॉट आहे. 1 एकर 570 पोल आहेत. आता 2 वर्षाचे आता कंप्लीट, ते जुलैमध्ये 2 वर्ष पूर्ण कंप्लीट झालेत. बरोबर. आता पतूर 9 टन 400 किलो माल गेलेला आहे. फुल आता बाहेर संपल्यानंतर सेकंड जे कळी येणार आहे त्या कळीसाठी आम्ही ॲडव्हान्स फ्लावर एकरी 1 लिटर, फ्लावर बुस्टर एकरी 2 लिटर, एनर्जी 1 लिटर आणि सॉइल बुस्टर 2 लिटर, हे 1 टाइम 200 लिटर बॅरल मधून ड्रिप ऍप्लिकेशन केलं. आणि परत त्याच दिवशी वरून ॲडव्हान्स फ्लावर पर लिटर 2 ml आणि फ्लावर बुस्टर पर लिटर 3 ml आणि एनर्जी बुस्टर 2 ml आणि फ्रूट 5 ml प्रमाणे घेतलं ॲज अ स्प्रे घेतलेला आहे. त्याचा रिझल्ट आम्हाला एवढा जबरदस्त बसला. आपला हे स्ट्रोक बघू शकतो. बरोबर. एवढा जबरदस्त स्ट्रोक आहे, आता खतरनाक खतरनाक. आता 2 महिन्यापूर्वी जेव्हा आपण घेतलं होतं त्याचे आपले स्ट्रोक आहे, बरोबर, सुरुवात करायच्या अगोदर, आणि आज सुरुवात केलेली, बरोबर की नाही? आता नवीन कळी आलेली, नवीन मोजता येईल काय? मोजून दाखवा. मोजा बरं, एक बाजू मोजा फक्त. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 इथे 14 14 इथं 15 धरले, 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 त्या बाजूने राऊंड मारा. 30 टोटल सर 30 आहेत. आता सेट अजून त्या बाजूने गारका मारा पूर्ण जात असं फिरत 30 31 32 काय आहे सर? 32 आता सेट झालेला 32 आहेत आणि लहान ह्याला नंतर नवीन निघालेले 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे सरासरी 10 40 पर्यंत जाते. म्हणजे आता सेट झालेल्या तर 25 ते 30 सेट झालेल्या आणि नवीन कळी आलेल्या त्या 8 ते 10 कळी आहेत. म्हणजे आता ह्याच्या सरासरी 300 ग्रॅम धरला तर एका झाडाला 6 किलो माल आहे. टोटल 6 किलो तर टोटल केलं तर 4 टन तर माल आता आहे. आता 4 टन माल लागलेला आहे. पहिला 10 टन गेलेला आहे, 14 टन गेलेला आहे. अजून किती फ्लश होतील याची? कमीत कमी 2 प्लस, अजून 2 प्लस आरामात. आता काढा तो माल एकदा. आता हा माल तुमचा याच्यातला आहे, बरोबर ना? हार्वेस्टच्या याच्यामध्ये तयार झालेलं आहे, बरोबर नाही? अच्छा, इतकं कडक आहे का ते तुटत पण नाही. साधारण किती वजन असं नाही मालाचं? 500 ग्रॅम आहे ना वजन आहे. सर काय वाटतं तुम्हाला? 100%. म्हणजे तुम्ही जे 300 ग्रॅम म्हणताय त्याचा स्ट्रोक बारीक असताना त्यावेळेस भरलं होतं. आज याचा स्ट्रोक जर बघितला सरासरी 300 ग्रॅम, पण 300 प्लस सगळे असते सर्व. आता तर माल गेला का नाही आतापर्यंत सगळा, तर ए ग्रेड मध्ये सगळा गेला, म्हणजे 90% ए मध्ये गेला आणि बी मध्ये थोडा कमी गेला. आणि इथून काय होतं, इथून मधून बी मध्ये जास्त जायचं आणि ए मध्ये कमी जायचं. म्हणजे सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे काय माहिती आहे, ज्यावेळी आपण एनपीकेच्या ग्रेड देतोय, बरोबर, त्यावेळी हे जे उगवते हे कुठेही दिसत नाही. यांच्या शेतात हे दिसतंय, बरोबर. म्हणजे 100% बायो मध्येच हे आहेत ग्रेड. याचं हे उदाहरण बघितलं तर जिवंत माती आहे, जिवंत उदाहरण. माती जिवंत आहे
आणि इथं मायक्रोरायझा पण सर डेव्हलप दिसतोय बघा. दिसतोय आपल्याला. ड्रॅगनला मायक्रोरायझा दिसत नाही, बरोबर, कुठेच दिसत नाही. अखंड कोल्हापुरात जर शोधलं किंवा इतर कुठल्या बागेत घेतलं तर मायक्रोरायझा दिसत नाही. बरोबर. इथं आपण ड्रॅगन फ्रूटला मायक्रोरायझा दाखवलं. बरोबर. आणि विशेष म्हणजे झाडावरती बघा ना, सेटिंग बघा ना, काय सेटिंग एका पानाला 3-3, 4-4 कळी आहे बघा. याला तर या 3 ते 4 कळ्या, याला 2-3 कळ्या आणि एकदम युनिफॉर्म साईज. साधारण माझ्या मते एक बोटापेक्षाही एक बोट जास्त 4 इंच 3.5 4 इंच 4 इंच प्लस, बरोबर नाही. 3 दिवस झालं तोडून ठेवले आपण, बघू शकतो. अजून मार्केटमध्ये दिलेलं नाही, पण हाय तसंच आहे. म्हणजे आज संध्याकाळी देणार, म्हणजे परवाच तोडलेलं. 3 दिवस झाले तर एकदम मिक्स करून देतो. काही ओळखत नाही, काही ओळखत. आणि कुठं लूज पण थोडंसं असं नरम पडलं असं काही, बरोबर नाही. आणि ड्रॅगन मध्ये सगळ्यात समस्या काय असते, साईजची. साईज होत नाही, म्हणजे 200-300 प्लस व्याज म्हणजे एवढं जोक ताकद लावायला लागत्या. पण ह्या एसबी टेक्नॉलॉजी म्हणून काय नवीन क्रांतीच म्हणावं लागेल. बरोबर. कारण की टेन्शन फ्रीज हो, म्हणजे यील्ड लेवल वाढलं. यावर्षी आम्ही 20 टन इजी झाला, इजी 20 टन दुसऱ्या वर्षी पुढल्या वर्षी 25 टन प्रोसेस करणार. आणि एवढं कॉन्फिडन्स आहे, एवढा कॉन्फिडन्स तुम्हाला आला. आणि तुमच्या ह्या बागेची दखल न्यूज चॅनल बघितले, ते केके न्यूज घेतले, कोल्हापूर केके न्यूज ने घेतलेले जे स्प्रे गेले 100% तुम्हाला इफेक्टिव्ह आहे. आता एक महिना झाला असून स्प्रे घेऊन डीआर बुस्टरचा, पण कायच म्हणजे त्यानंतर काय स्प्रे घेतला नाही. एवढा पाऊस असून कुठे फंगल नाही, काय नाही, एकदम क्लीन बाग आहे. आणि ते स्प्रे मारल्यानंतर दुहेरी फायदा होतोय, एक फंगल जातोय आणि बागाला शायनिंग पण येते. बरोबर. माल पण चकाकी येते, बरोबर नाही. किती कडक जाते थोडा बघा, ते म्हणजे एवढं त्याच्यामध्ये ताकद आलेले, गर आलेले बघा. त्याचं बूड तुटलेलं. आणि आता हे 2 ठिकाणचे 2 फळे काय वाटतंय, युनिफॉर्म. आणि ही पाते बघा. आणि ह्याचं सगळ्यात वैशिष्ट्य ह्याच्या पाकळ्यात किती एकदम कडक आहे. आणि ताडामध्ये हे बघा ना, केमिकल मध्ये सर काय होते, पाकळ्या अशा लूज पडतात आणि खाली वाकून जातात. आणि हे काळं पडतं केमिकल मध्ये. हे बघा लालसर, कापलं तरी पाणी पडत नाही. घराचं प्रमाण जास्त, घराचं प्रमाण पण वाढलेलं आहे, म्हणून त्याचं वजन काय झालेलं आहे, वाढलेलं आहे, बरोबर नाही. एवढी गुढी आहे, गुढी आणि शायनिंग आहे, जे गुढी आहे. आणि चवीला एक आपण फोडलं समजा, या बरं इकडे मी आपण फोडलंय बघा. आता हे बघा, पाणी कुठं दिसतंय तुम्हाला बघा. कसं गोळ्यावानी दिसतं का नाही, हा एकदम गोळा. विशेष म्हणजे हाताला दिसत नाही बघा. तुम्ही पाणी असतं तर पूर्ण हात लालसर झाला असता, बरोबर नाही, कारण त्याच्यात पाणीच कमी, बरोबर नाही. आणि चेंडू निघालाय ना. किपिंग क्वालिटी सगळ्यात महत्वाचं. व्यापाऱ्याचा दृष्टिकोन काय असतो की माल जास्त टिकला पाहिजे, बरोबर. आमचा 2 टन भरल्या की मागच्या आठवड्यात ह्याला गेलता आमचा राजस्थान, बरं 9 किलोचे पेटे होते. व्यापारी आणि कोणाला माल आहे का, एवढी किपिंग क्वालिटी जास्त असल्यामुळे कोल्हापूरहून राजस्थानला जायला कमीत कमी 2 ते 3 दिवस जाणार आहे, बरोबर. आणि तिथं जाऊन त्यानंतर मग आम्हाला फोन आला त्यांचा, माल आणि शिल्लक आहे का, तर का म्हणलं माल तर वापरच नाही आवडला मला, बरोबर. म्हणजे त्याला हा माल तुम्ही जसा भरलाय पेटीमध्ये तसाच तो काय गेला, पुढे गेला. दुसरे कोल्हापूरमध्ये ते आपल्या नेत्यात, तिने आपला नेला. आणि मग दुसऱ्या दिवशी परत म्हणलं आणि आहे का 1 टनभर, तर नाही म्हणलं आमचं तर म्हणलं तुमचं नाही. तर मग दुसऱ्याकडे आणला 2 टन तिने केमिकल वाल्यांचा. आणि त्यातला म्हणलं 700 किलो खराब झाला, म्हणजे सडला. 2 टनामध्ये 700 किलो सडला. मग ते म्हणजे तुमचा आम्ही घेत होतो 4-4 दिवस सोकत होता, पण खराब म्हणला दुसऱ्या दिवशीपासून कसं सडाला. 700 किलो अंगा वाढला, मला 800 रुपये रेट होता. म्हणजे बघा तुम्ही आता. तर ह्या क्वालिटीचा माल मित्राला माझ्या भोपाळला पाठवलेला. बरं. इथून माल आज टाकला की भोपाळला जायला 4 दिवस लागतात. खरंय. आणि त्यांच्या ऑफिस वरून पोहोचायला त्यांच्या म्हणजे ज्याच्याकडे पाठवलं तिथं जायला 2 दिवस, म्हणजे एकूण 6 दिवस. अशा साईजचा म्हणजे अशा कलरचा माल पाठवलेला. तिथपर्यंत जाईपर्यंत माल पूर्ण पिकलेला, पण एकही फळ खराब झालं नाही. आणि तिथं त्यानं 3 दिवस पुढे खाला, म्हणजे एकूण माल 9 दिवस राहिला.
मग ही जी किपिंग वैशिष्ट्य क्वालिटी quality. त्याचं मेन कारण काय माहिती यामध्ये पाणी नाही नाही 100% सगळं काय घर आहे. घर आहे घर असून 100% ऑर्गॅनिक Organic विषमुक्त आहे. विषमुक्त आहे बरोबर नाही? केमिकल असतं तर हे रिझल्ट भेटले नसतं असं काय म्हणतात त्यामुळे नाही. हा. शेतकऱ्याला आज वेळ होय, नाही वेळ. बरोबर आहे. रेडी टू यूज हा, पाहिजे बरोबर. रेडी टू To यूज use. आहे सगळं. आणले की सोडायची आणि आपल्या ह्याचा ग्रेड आहे आता 16 ग्रेड आणि ह्या 16 ग्रेड फक्त आणायच्या लिक्विड सोडायचं. मध्ये आणि ड्रिप मधून आपण सोडायचं. 200 लिटर पाण्यात मिक्स करून म्हणजे टाकायचं काही मिनिटामध्ये सोडू शकतो. आणि दुसऱ्या दिवशी बघत बसायचं रिझल्ट. रिझल्ट आणि किती 12 तासात ते 24 result? तासात result. म्हणजे तुम्हाला हाय टेक्नॉलॉजी बरोबर, आपल्याकडे बरोबर, भेटली बरोबर खोटं काय नाही लाईव्ह आहे सगळं समोर आहे. बरोबर एकापणा काय मनगट नाही सगळं- बघायला की बघा- ज्याला वाटतं ना त्यांनी ज्याला- बघायला यायचं. आणि ह्यात कसं म्हणणार आहे व्हिडिओ बघितल्यानंतर म्हणणार आहे, एवढं शक्य नाही एवढं उत्पन्न निघणार पण लाईव्ह बघू शकतो आमचं Live हे आहे, सगळं वही दाखवू शकतोय बरोबर खोटंपणा काय आणि काय नाही बघायला यायला काय अडचण आहे. शेती करतो आपण बरोबर नाही? मग शेती जर करायची असेल खरंच शेती मनापासून करायची असेल आणि चांगली करायची असेल तर बघितलं पाहिजे वापरलं पाहिजे गेलं पाहिजे भेटलं पाहिजे शेतकऱ्यांशी चर्चा केली पाहिजे. माहिती प्रत्यक्ष आता व्हिडिओ बघून जे शेतकरी तुम्हाला फोन करणार आहे आणि तुमच्याकडून माहिती घेणार आहे तर ती माहिती त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी तुमचा एक फोन नंबर द्या. माझं नाव शिवाजी चव्हाण माझा कॉन्टॅक्ट नंबर 8766 58 50 25. विशाल सर तुमचा एक नंबर द्या. माझा संग्राम चव्हाण नंबर 82 61 91 65 22. बरोबर. म्हणजे आज आपण शिवाजी सरांच्या किंवा विशाल सरांच्या प्लॉटमध्ये जे उभा आहे त्याचा प्रत्यक्ष आपण बघतोय काय चमत्कार आहे आणि ह्या चमत्कारालाच नमस्कार करावा लागतो कधी कधी बरोबर नाही? ऐक्यू माहितीवर लक्ष ठेवू नका सर प्रत्यक्ष बघा बरोबर नाही? काय होतं अजय सर? 100%. आता सर मी एक कोल्हापुरी भाषेत एक डायलॉग मारलाय. बरं बघा माल बघा माल बघा कसा आहे कलर नाद करते काय यायला लागतंय कोल्हापूरला ड्रॅगन खायला. कसा आहे लाल भडक म्हणजे MS09 9 टन गेलाय आज 1 टन आहे बेत आहे यायला लागतंय MS09. म्हणजे हे जे चेहऱ्यावरच हास्य आहे किंवा जो आतून आलेला आनंद आहे हे अजय सरांच्या याच्यावरती दिसतंय. गोष्ट कोण देतंय? जय SPD! जय SPD!